नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता ऊर्जा घराकडे चाललेली असते आणि शौर्य तिथंच थांबलेला असतो. ऊर्जा मागं फिरते आणि शौर्याला विचारू लागते, काय झालं रे, तू तिथेच का थांबलाय? तेव्हा शौर्य म्हणतो, अगं तू पोचली पाहिजे ना. तेव्हा ऊर्जा म्हणते, अरे ही चाळ म्हणजे माझं घरच आहे आणि मी पोचते, नको काळजी करूस तू, असं ऊर्जा त्याला सांगू लागते. परंतु शौर्याचं असं म्हणणं असतं की नाही, जोपर्यंत तू पोचत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते, काय रे, प्रेमात वगैरे पडलास की काय माझ्या तू? अरे काळजी नको करू, इथे आम्ही एकत्र कुटुंब म्हणूनच राहतो, अजिबात काळजी करायची गरज नाही, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो, हो बरोबर आहे, पण मला वाटतंय ना की तुला असं अर्ध्यावरती सोडून नाही गेलं पाहिजे, असं सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, अरे नको काळजी करू, मी पोचते व्यवस्थित आणि काळजी करायची गरजच नाही आहे, कारण हे घर आहे माझं, एक चाळ म्हणजे कुटुंब आहे. आणि ऊर्जा मोठमोठ्याने बोलत असते. तेव्हा मात्र ती पुन्हा सांगू लागते, की कसं आहे, प्रेमात वगैरे पडणं ह्या गोष्टी शक्य नाही आहेत रे. कसं आहे माहिती आहे का, तुला नाही कळणार आहे. कारण माझी परिस्थिती काय आहे याचा तुला अंदाज नाही आहे. कारण ज्या वेळेस तुला माहीत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये मी राहत आहे, असं इकडे तिचं म्हणणं असतं. म्हणजेच तिला असं सांगायचं आहे, की अरे आज माहिती आहे का तुला, लाईट बिल भरलेलं नाही आहे. गरिबांना हे प्रेम करणं वगैरे परवडणारं नाही आहे रे, चैनीच्या गोष्टीत त्या. गरिबांनी प्रेमात पडायचं नसतं, असं ती सांगू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की MLA शिर्के असे भयानक चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की हे बघा, काहीही झालं तरीही कोणत्याही फाईल माझ्याकडे पाठवू नका आणि मला कोणत्याही मीटिंगसाठी आत्ता यायचं नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात. मग इकडे अर्पिताची आई आलेली असते आणि ती म्हणत असते की कुठे आहे माझा मुलगा, काय झालं आहे त्याचं, कुठं आहे विक्रांत कुठं आहे, कळलं का त्याच्याबद्दल काही? तिच्या मनात ज्या शंका असतात ती बोलत असते. आणि इकडे मात्र बाबांना खूप राग आलेला असतो. आणि मग अर्पिताचे बाबा ओरडतात आणि म्हणतात, बस झालं, काय चाललंय तुमचं हे सगळं मगापासून, खूप वेळ झालं मी ऐकून घेतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण जेव्हा विक्रांतवरती खरे संस्कार करायची गरज होती तेव्हा तुम्ही संस्कार केलेले नाही आहेत आणि आत्ता तुम्ही बोलत आहात. काहीच गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींची, कारण जेव्हा गरज होती तेव्हा जर तुम्ही बोलला असतात तर आज ही वेळ आली नसती, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं, अर्पिता म्हणत असते, पण डॅड आपणच त्याला लाडावून ठेवले ना, या घरचा युवराज, या सगळ्याचं हे सगळं बघणार आहे, तो पुढचा वारसदार म्हणून आपणच त्याचे लाड केलेले आहेत आणि तेच भोगत आहे. कारण इकडे MLA शिर्केंचं म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही मला मिळालेलं आहे हे मी खूप कष्टाने मिळवलेलं आहे, यासाठी मी खूप कष्ट उपसलेले आहेत, कारण मोर्चे काढलेले आहेत, कितीतरी अपमान गिळलेले आहेत, कारण तुम्हाला माहीत नाही आहे कोणाला, यासाठी मी काय काय सहन केलेलं आहे, असं MLA शिर्के यांचं म्हणणं असतं. कारण त्यांना वाटत असतं की माझ्या मुलामुळं माझ्या इब्रतीला कोणताही धक्का लागता कामा नये, म्हणून त्यांची ही सगळी चाललेली चिडचिड असते. त्यावेळेस ते चिडलेले असतात आणि म्हणत असतात की एकदा त्याला वाचवू द्या, मग सांगतो पुढे काय करायचं आहे ते, एकदा या सगळ्यातनं बाहेर काढू द्या, कारण त्याच्यामुळं जर आमच्या इब्रतीला धक्का लागला तर मात्र मी शांत राहणार नाही. हे सगळं जेव्हा त्यांचं चालू असतं तेव्हा मात्र आई तिथं असते. अर्पिता म्हणत असते, पण डॅड मला कळतच नाही आहे. तेव्हा मात्र अर्पिताला ते सांगू लागतात की काळजी करू नको बाळा, तुझ्यासाठी हे सगळं मी करतोय, तुला कुठल्याही गोष्टीची कमी होणार नाही, तुला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. कारण अर्पिता ही तिथं असते आणि तिचं म्हणणं आहे की डॅड आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे ऊर्जा म्हणत असते की काय सांगू तुला, कारण या सगळ्या गडबडीमध्ये साधं लाईट बिल भरायचं मी विसरून गेलेले, किराणा मालाचं बिल काय द्यायचं हे कळत नाही आहे, कारण पैसेच नाही आहेत. अरे काय सांगू तुला, कारण ह्या केसच्या नादामध्ये मी स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलेले आहे, तुला सांगू शकत नाही, अशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र आता शौर्य तिच्याकडे पाहतच राहतो. शौर्याला तर धक्का बसलेला असतो, हे सगळं काय आहे. गिरिजा म्हणते की काय सांगू तुला, पायातली तुटलेली चप्पल त्याला सेफ्टी पिन लावून एक एक दिवस ओढते आहे, ढकलते पुढं, कारण आज ना उद्या काहीतरी होईल ही एक आशा आहे, असं ती सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य खरंच तिच्या चप्पलकडे पाहतो तर खरंच बिचारीने पायामध्ये जी चप्पल घातलेली असते त्या चप्पलला सेफ्टी पिन लावलेली असते
आणि सेफ्टी पिन लावून ती चप्पल तिने पायात घातलेली आहे. हे पाहून शौर्याला खरं तर वाईट वाटतं. शौर्य विचार करत असतो, हे सगळं काय घडतंय? या सगळ्या गोष्टी अशा का घडतायत? हा प्रश्न शौर्याला पडलेला असतो. त्यासोबतच इकडे शौर्य म्हणत असतो की असं आहे का? तेव्हा गिरिजा म्हणते की मी जाते. पण गिरिजा जाताना म्हणते की अरे जा तू, इथे नको काळजी करू, इथे घाबरायची काहीच गरज नाही. शौर्य म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तू ज्या माणसांच्या विरोधात लढतेस ना, ती माणसं तुला वाटतात तशी नाही आहेत. ती खूप मोठी आहेत आणि ते गुंड वगैरे आले तुझ्या मागं लागले तर? तेव्हा ती म्हणते की आहे ना, तशी त्यावेळेस जशी मिरवणुकीच्या वेळेस तिथं फायटिंग केलेली तशी फायटिंग करेल की परत आज? तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो की हो. आणि तेव्हा ती म्हणते तू आहेस की मला वाचवायला, तू वाचवशील की मला, होईल सगळं व्यवस्थित, असं ती आवर्जून सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ऊर्जा त्याला जाताना बाय म्हणते आणि तिथून ती चाललेली असते. त्यासोबतच इकडे शौर्यसुद्धा आता निघालेला असतो. तो म्हणतो असतो, किती मोठ्याने बोलतेस? तेव्हा ती म्हणते, अरे चाळीत असं चालतं. कारण शौर्याला सवयच नाही आहे एवढे मोठे आवाज ऐकायची, एवढ्या मोठ्याने बोललेलं ऐकायची. म्हणून शौर्य तिला म्हणत असतो की अगं एवढ्या मोठ्याने नको बोलूस. पण तिचं असं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून चाळीत राहते, चाळीत या गोष्टी चालत असतात आणि असं बोलणं होत असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आता हर्षवर्धन दिल्लीला पोचलेला आहे आणि दिल्लीला पोचल्यानंतर त्याला या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत आणि हर्षवर्धनची मात्र आता खूप चिडचिड चाललेली आहे. तो म्हणत असतो की अरे किती दिवसापासून तू माझ्यासोबत काम करतोय भजन, तुला कळत नाही आहे का? कुठल्या केसचा फॉलोअप घ्यायचा असतो, काय करायचं असतं ते? जा तिथे पोलीस स्टेशनमध्ये बसून राहा, काही झालं तरी तिथून हलू नकोस. कारण जोपर्यंत तू तिथून हलणार नाहीस तोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या आटोक्यात राहतील. अजिबात तिथून हलायचं नाही आहे, किती वेळा सांगितले मी. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शेजारच्या दळवी काकू काळ्या वाटाण्याची उसळ केलेली आहे आणि ती उसळ घेऊन आलेल्या असतात. काळ्या वाटाण्याची उसळ दळवी काकूंनी आणलेली असते आणि दळवी काकू म्हणत असतात की हे घे. तेवढ्यातच त्यांना पद्मा दिसते आणि मग दळवी काकू म्हणू लागतात की काय हे सगळं? कसं आहे, तुमच्यात कोणीतरी आलं आहे हे मला कळलं होतं ना, आणि मी शेजारीच चालले होते, तुमच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला म्हणून इथं आले. कोण गं तू, तुझं नाव काय? तेव्हा मात्र इकडे पद्माला आता खुणावत असते ती म्हणजे गिरिजा. नको नाव सांगू तरीही पद्मा मात्र नाव सांगते पद्मा. तेव्हा ती म्हणते अगं होय गं ऊर्जा, त्या व्हिडिओमध्ये बघ तू मारलेलं की नाही, ती त्या गुंडांना ज्या मुलीला वाचवलं होतं ती हीच का? तेव्हा गिरिजा इकडे ऊर्जा शांत राहते. तेव्हा मात्र इकडे पूर्वा आणि ऊर्जा दोघीही समजवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना सांगत असतात की अहो तिला काम आहे, तिला जाऊ दे आत्ता. परंतु ऐकायलाच तयार नसतं कोणी, कारण त्यांना ऐकूनच घ्यायचं नाही आहे. गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता ऊर्जा तिथं असते आणि ती म्हणत असते की काकू थांबा, मी काय सांगते तुमच्या लक्षात येते का? अहो जरा शांत व्हा बरं, जरा दमाने घ्या, असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते. आणि ती म्हणते की आईला आणि तिला काम आहे आतमध्ये, जाऊ द्या ना, तुम्ही असं काय करताय, असं म्हणत ती थांबवत आहे. परंतु पद्माला ती काही जाऊ देत नसते. पद्माला ती म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे ना, तिचं लग्न पण नाही झालेलं. ती म्हणते की मी बघेल तिच्यासाठी चांगली मुलगी. ऊर्जाने एक आता ठिणगी टाकलेली असते, म्हणजे कसं तरी ह्या दळवी काकूंचं तोंड बंद करायचा तिने उपाय शोधलेला असतो आणि त्या पद्धतीनेच तिने सांगत असते. तेव्हा मात्र दळवी काकू म्हणत असतात की म्हणजे काय? इकडे आता बरोबर हुळबुट्टेने बरोबर ओळखलेलं असतं. तो म्हणत असतो की माझा फोन मी स्विच ऑफ केलेला आहे. आता माझा फोन स्विच ऑफ झाला आहे म्हणजे आपल्या लँडलाईनवरती फोन येणार आहे, असं हुळबुट्टे सांगत असतात. आणि त्या इन्स्पेक्टर मानेला ते म्हणत असतात की आता तुम्ही फोन उचलायचा. तेवढ्यातच लँडलाईनवरती फोन आलेला असतो आणि बरोबर इकडून बोलायला सुरुवात करतो तो म्हणजेच हा हर्षवर्धन. हर्षवर्धन म्हणत असतो की हुळबुट्टे मला माहिती आहे तुम्ही तिथेच आहात, काहीही झालं तरीही तुम्ही काय करताय ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना मला आहे, असं हुळबुट्टे सांगू लागतात. हुळबुट्ट्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथून कुठेही नाही गेलेलात आणि तुम्ही ऐकत आहात. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही या हर्षवर्धनला अशा पद्धतीने पाहिलेलं आहे, पण एक गोष्ट मात्र तुम्ही विसरताय, ती म्हणजे काहीही झालं तरीही हर्षवर्धन जो आहे त्याची खेळी तुम्हाला माहीत नाही आहे. कारण आता या बुद्धिबळाच्या पटावरती दोन्ही राजे माझेच आहेत आणि सगळं मी ठरवलेलं आहे, तसंच होणार आहे, असं हुळबुट्टेला तो सांगत असतो. हुळबुट्टे मात्र ऐकून घेत असतो, कारण हर्षवर्धन म्हणत असतो की मी सोडणार नाही आहे, असं हर्षवर्धनचं
चाललेलं आहे. हर्षवर्धन ज्या पद्धतीने हे सगळं बोलत आहे तेव्हा मात्र हुळबुट्टे फोन ठेवतो आणि हुळबुट्टे म्हणतो की काय समजला हा, पण ह्याला माहीत नाही आहे की त्या पटावरती राजाला खेळवायचं नसतं तर राजाला वाचवायचं असतं. अशा पद्धतीने जी डायलॉगबाजी हुळबुट्टेने केलेली आहे ती पाहून खरं तर हुळबुट्टेने आता पूर्णच वाट लावायची ठरवलेली आहे हे इथे स्पष्टच होत असतं. कारण काहीही झालं तरीही आता हुळबुट्टे नक्की काय करतोय आणि कशा पद्धतीने गोष्टी चालू आहेत हे लक्षात यायला लागलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दळवी काकूंना ऊर्जा म्हणत असते की मी सांगते तुम्हाला सगळं काय सांगायचं आहे ते, नका काळजी करू, तिची कुंडली पत्रिका सगळे मी तुम्हाला देते, कारण चांगला मुलगा बघा. ते म्हणतात हो ना, मी खूप चांगला मुलगा बघते आणि चांगलं स्थळ बघते, म्हणून नंतर मी जमवलेली लग्न आहेत ना ती कधी मोडत नाहीत. हे सगळं चालू झालेलं असतं. आता दळवी काकूंना ऊर्जा घालवते तिथून आणि म्हणते की चूक झाली, कारण त्यांना हे नाव समजायला नको होतं. आणि का समजलं, का आपण एवढं रिलॅक्स राहिलेलो आहोत, कशामुळं, का ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याचबरोबर ती बोलत असते. त्याचवेळी पूर्वा म्हणत असते अगं पण काय प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की अगं असं नाव बाहेर यायला नको आहे आई, तुला माहिती आहे ना, असं ती सांगू लागते. आणि त्याचवेळी नेमकं आता पूर्वा आणि ऊर्जा दोघीही बोलत असतात. कारण हर्षवर्धन जागीरदार हिने मला मेसेज केलेला आहे, मोबाईल ऑन झाला की त्याला कळणार आहे की मेसेज हिने मला आधी केलेला आहे, म्हणजे काय झालेलं आहे. इकडे आता हर्षवर्धनच्या घरी एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला आहे आणि हर्षवर्धनच्या घरी सगळेजण तिथं जमलेले असतात. आणि त्याचबरोबर सगळ्या तिथं असतात, म्हणजे शैलजा असते, त्याचबरोबर विजय असते आणि मग आजीसाहेब. तो मोबाईल कोणी घेतला, हर्षवर्धनने मोबाईल काढून घेतलाय. का घेतलाय, त्या मोबाईलला मोबाईल उघडा तर त्या मोबाईलला पासवर्ड असतो. आता मोबाईलला पासवर्ड आहे तर तो मोबाईल काही उघडू शकत नाही. मग आजीसाहेब म्हणतात की तुम्हाला कोणाला माहिती आहे का पासवर्ड. आता मात्र प्रश्न असतो. तेव्हा तिथे लगेचच दिव्या म्हणते पण अहो ती आपल्या घरातली मोलकरी नसली म्हणून काय झालं, आपण असा पासवर्ड घेऊन एखाद्याची प्रायव्हसी करायची, असं ती सांगू लागते. इकडे ऊर्जा विचार करत असते की आता पासवर्ड तर आहे पण पासवर्ड काढणं किती अवघड नाही आहे, कारण आपल्या इथला जो आहे त्याला 50 रुपये दिले तरीही तो पासवर्ड लॉक करून देऊ शकतो, असं सांगू लागते. त्याचबरोबर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि आजीसाहेबांनी आता विजयाकडनं तो मोबाईल काढून घेतलेला असतो. आजीसाहेब म्हणतात की तो मोबाईल माझ्याकडे दे, कारण तो मोबाईल माझ्याकडे राहू दे, हर्षवर्धन आला तर तो काही जास्त बोलणार नाही आणि काहीही असलं तरीही तो कसा आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे, त्यानिमित्ताने माझं आणि त्याचं बोलणं होईल, त्यामुळं मोबाईल माझ्याकडेच राहू दे, असं म्हणत मोबाईल काढून घेतलेला असतो आणि त्या मोबाईल घेऊन गेलेले असतात. आता मात्र विजया विचार करत असते की हे सगळं काय घडतंय, काय होणार आहे, मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करू. तेवढ्यातच तिथे प्रभाकर असतो. प्रभाकर म्हणतो की नक्की काय झालेलं आहे आणि कधीपासून, म्हणजे मला एक कळत नाही आहे की काय, पद्माच्या बाबतीत तुम्हाला संशय कधी आला. तेव्हा विजया म्हणते की नक्कीच असं काहीतरी घडले जे माझ्या नजरेतून चुकलेलं आहे, पण ते यांच्या नजरेतून चुकलेलं नाही. दिव्या मात्र लगेच बोलते की ती शिर्केंच्या घरी पुरणपोळ्यांचा डबा घेऊन गेलेली ना, तेव्हापासून या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजेच प्रभाकरच्या लक्षात येतं की या सगळ्यामागे शिर्केंचा हात आहे आणि त्यावरूनच आपल्याला सगळं कळणार आहे, असं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र प्रभाकर आता म्हणत असतो की काही नाही, मी विचार करत आहे, मला आता तुम्ही जेवायला काय बनवणार, कारण या घरामध्ये काय बनवायचं हे फक्त पद्मालाच माहिती असतं, कोणाला काय आवडत असतं, सगळ्यांच्या आवडीनिवडी ह्या फक्त पद्मालाच माहिती असतात, असं चालू झालेलं असतं. आणि त्याचवेळी प्रभाकर मात्र म्हणत असतो की नक्कीच याच्या मागे कुठेतरी पाणी मुरतंय, कारण जेव्हापासून ती शिर्केंच्या घरी गेलेली. शैलजा विचारते तेव्हा प्रभाकर सांगू लागतो की काही नाही, कसं आहे माहिती आहे का, स्वयंपाक काय बनवायचं आहे बघ, कारण इथं आल्यापासून मी तुला खातानाच बघितलं आहे, कधी बनवताना बघितलेलं नाही आहे. आता शैलजा असं म्हणून तो निघून जातो. तेव्हा मात्र शैलजा आणि विजया, शैलजा म्हणते की काय आहे हे सगळं, मला ना खरं तर कळतच नाही आहे, मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी करणार आहे. आणि तेव्हा मात्र यांना खायचं पडलेलं आहे, पण वहिनी आता तुम्ही काय उत्तर देणार आहात भाऊजींना. तेव्हा लगेचच इथे दिव्या मात्र म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, आता बाबा आले की त्यांना उत्तर तुम्हालाच द्यावं लागणार आहे, मग काय बोलणार आहे, आजींकडे मोबाईल दिला आहे म्हणजे आजींनी जसं सांगितलं तसं सांगणार आहे का काय करणार आहे, बाबांना तर लगेच कळेल, बघा बाबा तुम्हीच. दिव्या मात्र वाटच लावत असते, दिव्या वाटच बघत असते की कशा पद्धतीने यांना बोलायचं आणि काय बोलायचं, म्हणूनच तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की आता दिव्याच्या ह्या बोलण्यामध्ये पण तथ्य असतं. दिव्याने
प्रभाकरने बरोबर ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात. प्रभाकर मात्र म्हणत असतो की ही गोष्ट आईच्या नजरेतून कशी काय गेली, आईला कसं काय माहीत नाहीये, असा विचार आता प्रभाकरच्या डोक्यात आलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही चालू असतं त्यामुळं खरं तर आता धक्का बसलेला असतो. तेवढ्यातच रुद्र घरी येतो आणि शौर्य घरी येतो आणि शौर्य घरी आला की विजया त्याला विचारते, काय झालं रे, तू हॉस्पिटलमध्ये होता ना आणि तिच्यासोबतच होता ना, मग हे सगळं काय चाललेलं आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींचं काय चाललेलं आहे, कशी गायब झाली ती तिथून, सांगशील का तू? तेवढ्यातच आता हर्षवर्धन आलेला आहे आणि हर्षवर्धनने रिटर्नची फ्लाईट पकडून तो डायरेक्ट माघारी आलेला असतो आणि उद्याच्या भागात तो विचारत असतो की पद्मा कुठं आहे, पद्मा कशी गेली, पद्मा गायब कशी झाली, हा प्रश्न त्याने विचारलेला आहे. तेव्हा मात्र सगळेजण पाहत असतात, कारण पद्माच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे हे हर्षवर्धनला माहिती आहे. हर्षवर्धनने सांगितलेलं होतं की तिला अजिबात या घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि आता पद्मा घरातून बाहेर गेल्यामुळं हर्षवर्धनची खरं तर वाट लागलेली आहे. इकडे पद्माला ऊर्जा सांगत असते की हे बघ पद्मा, काहीही झालं तरीही एक गोष्ट मात्र तुला लक्षात ठेवावी लागणार आहे, तुझं स्टेटमेंट जराही चुकता कामा नये, तुझ्या तोंडून कोणताही वेगळा शब्द, चुकीचा शब्द बाहेर पडता कामा नये. जर तुझ्या तोंडून असं काही बाहेर पडलं आणि तू एकही शब्द चुकीचा बोललीस तर कोर्टामध्ये वाट लागणार आहे. त्यामुळं काळजी करावी लागणार आहे आणि तुला या सगळ्या गोष्टी शांतपणेच घ्याव्या लागणार आहेत. तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की नक्की काय झालेलं आहे, पद्मा खरंच घरातून गायब झाली आहे का तिला गायब केलेलं आहे आणि तिला कोणी मदत केलेली आहे, असं म्हणत हर्षवर्धन भयानक असा चिडलेला असतो आणि हर्षवर्धनची वाट लागलेली आहे, कारण त्याला विक्रांतला याच्यामध्ये अडकू द्यायचं नाही आहे. त्याचं स्वार्थीपणाने तो लग्न लावत आहे, कारण त्याला माहिती आहे की तो जो विक्रांत आहे तो कसा आहे, तरीही आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून हे सगळं काय चाललेलं आहे हा प्रश्न मात्र शौर्यला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.